विधेयक मंजुरीसाठी कालमर्यादा सुप्रीम कोर्टानं हटवलेली आहे। राष्ट्रपती आणि राज्यपालांवरती सुप्रीम कोर्टानं कालमर्यादा घातली होती। कोर्ट राष्ट्रपती आणि राज्यपालांवर कालमर्यादेचं बंधन घालू शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं 2 न्यायमूर्तींचा निर्णय बदललाय। सरकार आणि राज्यपालांनी संवाद ठेवला पाहिजे असं कोर्टाचं म्हणणं आहे। विधेयकांवर स्वाक्षरीसाठी 3 महिन्यांची कालमर्यादा कोर्टानं घातली होती। कलम 361 नुसार राज्यपालाला निर्णय न्यायालयांच्या कक्षेबाहेरचे असतात असं कोर्टानं म्हटलंय। राज्यपालांनी खूपच वेळ लावल्यास मात्र कलम 200 नुसार हस्तक्षेप करू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। सोमेश, कोर्टाचेच आदेश कोर्टानं आता रद्द केलेले आहेत, काय निरीक्षणं कोर्टानं नोंदवलेली आहेत आणि काय म्हटलंय? यापूर्वी तमिळनाडूच्या एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायमूर्तींच्या खंडपीठांनी म्हटलं होतं की 3 महिन्याच्या आत राज्यपालांनी निर्णय घेतला पाहिजे, राष्ट्रपतींवर देखील बंधन असलं पाहिजे। तुम्ही विधानसभेने किंवा संसदेने पारित केलेलं विधेयक स्वतःकडे राखून ठेवू शकत नाही। तर त्या अनुषंगाने मग राष्ट्रपतींनी त्यांच्याकडे असलेल्या अधिकारांअंतर्गत सुप्रीम कोर्टाचा सल्ला मागितला होता आणि तो सल्ला मागण्यासाठी त्यांनी काही प्रश्नावली सुप्रीम कोर्टाकडे पाठवली होती की अशा प्रकारे राष्ट्रपतींवर राज्यपालांवर वेळेचं बंधन लादलं जाऊ शकतं का, त्यांनी दरवेळी सुप्रीम कोर्टाचा निर्णय ऐकणं आवश्यक आहे का, त्यांनी कोर्टाचं मत जाणून घेणं आवश्यक आहे का। आणि या अनुषंगाने 5 न्यायमूर्तींच्या संविधान पीठाने याविषयी सुनावणी केली आणि वेगवेगळ्या दृष्टीने चर्चा झाल्यानंतर संपूर्ण वेगवेगळ्या मुद्द्यांचा विचार झाल्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय की राज्यपालांवरती एखाद्या विशिष्ट विधेयकाच्या अनुषंगाने जर त्यांनी ते स्वतःकडेच राखून ठेवलेलं असेल तर त्यांना प्रश्न विचारला जाऊ शकतो की तुम्ही त्याबाबतची कारणं सांगा, किंवा राज्यपालांना असं म्हटलं जाऊ शकतं की तुम्ही एवढ्या वेळेत निश्चित करा, निर्णय करा, किंवा राज्यपाल तो आपल्याकडे आलेलं विधेयक सही करण्यासाठीचं राष्ट्रपतींकडे विचारासाठी पाठवू शकतात। आणि राज्यपालांना मंत्रिमंडळ सल्ला मसलत करून मंत्रिमंडळाकडून असा सल्ला दिला जाऊ शकत नाही की तुम्ही विधेयकावर सही करा। मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याला राज्यपाल बंधनकारक नसतील। तसंच राष्ट्रपतींवर कोणत्याही प्रकारची वेळेची मर्यादा विधेयकांना मंजुरी देण्यासाठी घातली जाऊ शकत नाही। अशा प्रकारची वेळेची मर्यादा ही राष्ट्रपती आणि राज्यपालांवर लादणं हे संविधानाच्या एकूण मूलभूत अपेक्षेच्या विरोधात आहे असा निकाल हा 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेला आहे। आणि त्यामुळे असंख्य प्रश्न निर्माण झाले होते, त्या प्रश्नांवर आता उत्तर मिळाली आहेत। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।